टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा। आज वैष्णवांचा मेळा जो आहे तो बारामतीमधल्या करेकाठी विसावणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती आज बारामतीमध्ये विसाव्यासाठी येणार आहे। आपण पाहू शकतो की बारामती नगर परिषदकडून पालखी सोहळ्याच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी केलेली आहे, ज्यामधून बारामती शहरामध्ये जिथून प्रवेश केला जात आहे या प्रवेशद्वारावरती आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। गठेवरी हात ठेवून असलेला विठ्ठलाचं चित्र असेल, त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची सुद्धा प्रतिमा समोर लावण्यात आलेल्या आहेत आणि चौकामध्ये खरं तर बॅनरबाजी जी आहे ते स्वागताची खरं तर या पवार कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे। चौकामध्ये जय्यत असं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आज हा वैष्णवांचा मेळा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आज बारामतीमध्ये शारदा प्रांगणामध्ये विसावणार आहे। त्यामुळेच एकंदरीतच बारामतीमधलं आज विठ्ठलमय असं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी जे आहे ते टाळ मृदुगांचे निनाद गुंजणार आहेत आणि हळूहळू ज्या पालखी समोरच्या ज्या काही दिंड्या आहेत ते सध्या बारामतीमध्ये येण्यामध्ये दाखल झाल्याला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत भक्तिमय असं वातावरण सध्या बारामतीमधल्या या प्रत्येक चौकामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। नगर परिषदकडून सुद्धा जय्यत तयारी स्वागताची करण्यात आली आहे। विविध ठिकाणी जे आहे ते स्वागताचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत। वैद्यकीय सेवा असेल किंवा सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये, वारकऱ्यांची योग्य ती सोयी सुविधा पुरवण्यात यावी यासाठी बारामती नगर परिषद तैनात सुसज्ज झालेली आहे। एकंदरीत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं बारामतीमधलं हे जे वातावरण आहे ते विठ्ठलमय भक्तिमय झालेलं आहे। बारामतीकर आता स्वागतासाठी सज्ज झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये खरं तर सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान पालखी जी आहे ती बारामती शहरामध्ये प्रवेश करीन। तत्पूर्वी सध्या आपण पाहू शकतो की बारामतीकर सध्या आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। चौकामध्ये जे वातावरण आहे अगदी जय्यत अशी तयारी खरं तर बारामतीकरांकडून करण्यात आलेली आहे। चौकामध्ये आकर्षक अशी फुलाची सजावट करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी पाहू शकतो की बॅनर सुद्धा लावण्यात आहेत वारकऱ्यांच्या स्वागतासाठी। वेगवेगळ्या संस्था माध्यमातून असेल किंवा पक्षांच्या माध्यमातून ह्या बॅनरची तयारी जी आहे ती स्वागताची सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच वातावरण जे आहे ते नाविन्यपूर्ण आणि चैतन्यपूर्ण आणि भक्तिमय सध्या वातावरण आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन अजिंक्य सावंत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।